नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, VJC स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. नुकतीच संयुक्त गट क पूर्व परीक्षेची जाहिरात आलेली आहे आणि मोठी जाहिरात आहे. जवळजवळ 2619 पदांसाठीची ही जाहिरात आलेली आहे. 5 संवर्ग याच्यामध्ये एकूण आहेत. तर या जाहिरातीबद्दल आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो आणि जे 8 महत्त्वाचे घटक आहेत की जे या परीक्षेमध्ये तुम्हाला पहिल्यांदाच नवीन पाहायला मिळतील. तर त्या घटकांसोबत चर्चा सुद्धा आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मेजर चेंजेस तुम्हाला पहिल्याच पानावरती दिसेल. या वर्षीची पूर्व परीक्षा. त्याच्या अगोदर तुम्हाला एक गोष्ट सांगतो. म्हणजे बऱ्याच जण म्हटले होते की हे सरळ सेवा टाइप एक्झाम होईल. तर त्या आयोगाने मागे जाहीर केलं हे काही सरळ सेवा टाइप होणार नाहीये. पहिल्यांदा पूर्व परीक्षा होईल आणि मग मुख्य परीक्षा होईल. पूर्व परीक्षेचा एक पेपर असेल आणि मुख्य परीक्षेचा पुन्हा 2 पेपर असतील, लँग्वेजचा आणि जीएसचा. परीक्षा पद्धतीमध्ये कोणतेही बदल करण्यात आलेला नाही. परंतु परीक्षा घेण्याची जी पद्धत आहे, अगोदर पेन पेपर होता म्हणजे OMR शीटवरती तुम्हाला सर्कल डार्क करावे लागायचे. परंतु आत्ता तुर्तास तरी पूर्व परीक्षा जी आहे तर ती ऑनलाईन किंवा संगणक प्रणालीवर आधारित, याचाच अर्थ CBT पद्धतीने घेण्यात येईल. कम्प्युटर बेस्ड टेस्ट अशा पद्धतीने होणार आहे. म्हणजे अगोदर जशा आपण तलाठी, ग्रामसेवक जशा ऑनलाईन पेपर द्यायचो ना, तसे हा पेपर सुद्धा पूर्व परीक्षेचा आता ऑनलाईन स्वरूपात घेतला जाईल. 27 सप्टेंबर 2026 पासून पासून म्हटल्या रोजी नाही, पासून महाराष्ट्रातील विविध जिल्हा केंद्रांवरती ही परीक्षा पार पडणार आहे. आता यांनी पासून का म्हटलंय हो? तर 27 सप्टेंबर 2026 ला जर का तुमचं पहिल्या दिवशी पेपर आला तर तुमचा पहिल्या दिवशी पेपर होऊ शकतो. नाहीतर तिथून पुढे जोपर्यंत अर्ज केलेल्या लोकांची संख्या संपत नाही तोपर्यंत दररोज पेपर असतील. मध्ये महिना चालू नाही तर 2 महिने चालू. 27 सप्टेंबर 2026 ला पेपर सुरू होतील आणि अर्ज केलेली संख्या जोपर्यंत संपत नाही किंवा उमेदवार संपत नाहीत तोपर्यंत ही परीक्षा कंटिन्यूअस चालू राहील. म्हणजे एका दिवसात 2-3 सत्र होऊ शकतात आणि पेपर वेगवेगळे असेल. पुढे आपण त्याच्याबद्दल बोलूयाच. तर उद्योग निरीक्षकाच्या किती जागा आहेत? तुर्तास 9 जागा आहेत. त्याच्यानंतर तांत्रिक सहाय्यकच्या जागा आहेत 3. त्याच्यानंतर कर सहाय्यक टॅक्स असिस्टंटच्या जागा आहेत 282. सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक गट क जे मेकॅनिकल इंजिनियर आहेत ही त्यांच्यासाठी खूप चांगली पोस्ट आहे. आत्ताच ऑफिसला मला भेटून खूप जणांनी सांगितलं आम्ही डेडिकेटेड याची तयारी करतोय. तर त्याच्या जवळजवळ 461 जागा आहेत. हे अगोदरच बऱ्याच जणांना माहित होतं. आणि लिपिक टंकलेखक क्लिरिकल जागा आहेत. हे मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच राज्य शासनाचे महाराष्ट्रातील विविध कार्यालय याच्यातल्या मिळून 1864 क्लार्कच्या जागा आहेत. सर्वात जास्त जागा या लिपिक टंकलेखकच्या आहेत. अशा टोटल 2689 पदं जी आहेत तर ती या जाहिरातीमधून भरली जाणार आहेत. जे डेडिकेटेड ग्रुप सी वरती लक्ष ठेवून होते किंवा तेच त्यांचं टार्गेट होतं तर त्यांच्यासाठी ही एक गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आहे. अजिबात मिस करू नका. आता अर्ज कसा करायचा, बाकी काय करायचं त्याच्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला माहितच आहेत. बघा आता हे सगळ्यात महत्त्वाचा चार्ट्स आहे आणि मग आपण महत्त्वाच्या ज्या 8 गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या त्या पाहू की ज्या पहिल्यांदाच होत आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्ज सादर करण्याचा कालावधी आहे 27 जून 2026 ते 17 जुलै 2026 पर्यंत हे अर्ज केले जातील. ऑनलाईन पद्धतीने जर का परीक्षाचं शुल्क तुम्हाला भरायचं असेल तर 17 जुलै पर्यंतच ते भरायचं आहे. त्याच्यानंतर जर का तुम्हाला हार्ड कॉपी प्रिंट करून जर का चलन भरायचं असेल, पैसे भरायचे असतील तर ते 19 जुलै 2026 पर्यंत आणि मग हे बँकेत चलन भरण्याचा अंतिम दिनांक आहे 26 जुलै 2026. म्हणजे थोडक्यात जर का ढोबळ मानानं सांगायचं झालं तर तुम्हाला फॉर्म भरण्याची दिनांक जी आहे तर ती 27 जून ते 17 जुलै 2026 पर्यंत देण्यात आलेली आहे आणि मग सप्टेंबरमध्ये तुमची परीक्षा होणार आहे. बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या इथे त्यांनी व्यवस्थितपणे दिलेल्या आहेत की जो आपल्या आजच्या लेक्चरचा महत्त्वाचा मुद्दा नाहीये. ही सगळी जाहिरात बघून पाहून घ्या. हे सगळं अगोदर त्यांनी दिलेच. म्हणजे मेजर चेंजेस काय केलेत आपण त्याच्याबद्दल बोलूया. आणि ही जाहिरात खूप मोठी आहे आणि शेवटी तुम्हाला त्यांनी काय केले, कुठल्या 48 पानाची जाहिरात आहे. मग अशी पदं वगैरे दिलेली आहेत. नंतर तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये तुम्हाला संवर्ग वगैरे निवडायचे आहेत किंवा ऑफिस वगैरे तुम्हाला निवडायचं आहे. परंतु पूर्व परीक्षेच्या पद्धतीनं किंवा पूर्व परीक्षेच्या अनुषंगाने बोलत असताना 7-8 महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्याबद्दल बोललं गेलं पाहिजे. ते जर का माहित नसेल तर पुढे मोठं ब्लंडर क्रिएट होऊ शकतं. तर तुर्तास आपण आता त्याच्यावरती चर्चा करूया. पहिली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, ही जी परीक्षा आहे तर ती पूर्व परीक्षा ऑनलाईन संगणक प्रणालीवर आधारित म्हणजे CBT पद्धतीने घेतली जाणार आहे. ऑनलाईन पद्धतीनं CBT. आपला याच्या अगोदरचा ऑनलाईन पद्धतीचा अनुभव वाईट आहे महाराष्ट्राच्या बाबतीत. खूप वाईट आहे. म्हणजे पेपर फुटतात. काही म्हणजे काही वेळेला तर असं होतं की ज्या कंपनीकडे टेंडर दिले त्याच कंपनीचे अधिकारी काहीतरी करतात. म्हणजे मी मनाचं नाही सांगत, हे तुम्ही पाहिलंय, हे पेपरमध्ये वाचलंय, हे न्यूज चॅनलवरती सोशल मीडियावरती चर्चेला होतं. त्याच्यामुळं नक्की आता आयोग स्वतःची एक यंत्रणा तयार करणार
की कोणाला तरी टेंडर देऊन त्यांच्याकडून परीक्षा करून घेणार, हा एक प्रश्न आहे. मे बी आयोग लवकरच याच्यावरती सुद्धा स्पष्टीकरण देईल असा माझा अंदाज आहे. परंतु आता जे पेन पेपरवरती सराव करतात तर त्यांनी आता सीबीटीचा अंदाज घेऊन तशी प्रॅक्टिस करणं, तसा सराव करणं आता गरजेचं आहे. आता ऑनलाईन परीक्षा घेतलं तर काय होऊ शकतं? ऑनलाईन परीक्षा घेतलं तर आता वेळेचं बंधन आहे. म्हणजे सपोज तुमचा 11ला पेपर आहे, पहिली शिफ्ट 11 ते 12, तर शार्प 11ला पेपर सुरू होईल आणि शार्प 12ला संपेल. तिथे सबमिट करावंच लागेल किंवा ऑटोमॅटिकली ते सबमिट होईल. त्याच्यामुळं हे वेळेचं अल्गोरिदम आहे, तर ही एक टास्क ठरणार आहे. म्हणजे तुम्हाला 1 मिनिटं 2 मिनिटं OMR फाडा हे करा, त्याच्यासाठी एक्स्ट्राचा वेळ मिळणार नाही. या ऑनलाईन पद्धतीचा असा एक फायदा होऊ शकतो की परीक्षा जलद होऊ शकतात. परंतु परीक्षा जलद घेण्याच्या नादात घोटाळ्यांना आळा घातला पाहिजे. त्याच्यामुळं ही ऑनलाईन परीक्षा पद्धत नक्की कशी होईल, आयोग स्वतःच तसे मेकॅनिझम किंवा यंत्रणा डेव्हलप करणार का, किंवा मग आयोग कोणाला तरी कंत्राट देणार आणि मग ते कंत्राट दिलेली कंपनी परीक्षा घेईल, हाय याच्यावरती स्पष्टीकरण लवकरच आयोग देईल असं मला वाटतंय. किंवा आयोगाने जर का स्वतःची यंत्रणा डेव्हलप केली तर वेल अँड गुड, तसं आयोग करेल असं मला वाटतंय तुर्तास तरी. पण एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवा की पूर्व परीक्षा जी आहे तर ती ऑनलाईन स्वरूपातच पार पडणार आहे. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा आहे, हा जो पेपर आहे तर तो अनेक सत्रांमध्ये होईल. बरोबर, म्हणजे ज्यावेळेस सप्टेंबरमध्ये ही एक्झाम सुरू होईल 26 सप्टेंबरला, तर ती एकाच सत्रात सगळे उमेदवार येतील का? 2619 जागा आहेत, म्हणजे 5-5.5 लाख अर्ज येऊ शकतात. हे महाराष्ट्रातल्या सगळ्या जरी जिल्हा केंद्रावर परीक्षा आयोजित करण्याचं ठरवलं तर तेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे उपलब्ध नाहीये. म्हणजे एका वेळेला 10,000 मुलं परीक्षा देऊ शकतील एका सेंटरवरती, असं इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये उपलब्ध. त्याच्यामुळं म्हणजे काही काहीची परीक्षा केंद्राची सीबीटीची कॅपॅसिटी किती असते? जास्तीत जास्त 1000 मुलं तिथे परीक्षा देऊ शकतात किंवा 500 मुलं परीक्षा देऊ शकतात. तेवढे कम्प्युटर आणणार कुठून? त्याच्यामुळं ही परीक्षा अनेक सत्रांमध्ये आयोजित केली जाईल. म्हणजे सपोज 10 ते 11 पहिली शिफ्ट, मग अर्धा तासाचा ब्रेक, 11 ते 12, नंतर 1 ते 2 अशी वेगवेगळ्या सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडेल. कारण 100 प्रश्न आहेत, 1 तासाचा वेळ आहे. त्यामुळे एका दिवसामध्ये कमीत कमी 4-5 किंवा 7-8 सत्र सुद्धा ते घेऊ शकतात त्यांच्या वेळेप्रमाणे. आणि प्रत्येक सत्रासाठी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका असेल, म्हणजे एकच प्रश्नपत्रिका सगळीकडे नसेल. आणि त्यांनी असंही म्हटलंय की प्रत्येक पेपरचा किंवा प्रश्नपत्रिकेचा काठिण्य पातळी किंवा सोपी असेल तर ती किती असेल हे सगळं व्यवस्थित सेट केलं जाईल. म्हणजे पहिला पेपर खूपच अवघड निघालाय आणि शेवटच्या सत्रामधला त्या दिवसातला पेपर खूपच सोपा निघालाय असं बिलकुल होणार नाही. सर्वांसाठी पेपर समान पातळीवरती डिझाईन केला जाईल असं त्यांनी सांगितलेलं आहे. ही एक महत्वाची गोष्ट आहे. दुसरं, परीक्षेच्या शेवटी गुणांचं समानीकरण केलं जाईल, म्हणजेच नॉर्मलायझेशन केलं जाईल आणि त्याच गुणांवर आधारित निकाल लावला जाईल. म्हणजे आतापर्यंत ज्या सीबीटी आधारित पेपर झालेले आहेत तर तुम्हाला माहिती आहे, जर का पेपर 100 मार्काचा असेल तर नॉर्मलायझेशनने त्यांचे गुण कधी कधी 110 सुद्धा झालेले आहेत. म्हणजे आजपर्यंत जर मला तो नॉर्मलायझेशनचा फॉर्म्युला काय तो मला समजला नाही, परंतु एमपीएससीने मात्र आता जे अगोदर नॉर्मलायझेशन व्हायचं तर त्यावेळेला परीक्षा घेणाऱ्या संस्था किंवा संघटना वेगळ्या होत्या. आता एमपीएससीने म्हटलंय की नॉर्मलायझेशन पद्धत कशी असेल याच्यावरती आधारित आम्ही लवकरच तुम्हाला सांगू की हे नॉर्मलायझेशन कसं केलं जाईल. तर परंतु निकाल जो लागला जाईल तर तो नॉर्मलायझेशन करून जे काही तुम्हाला गुण मिळालेत त्या गुणांवरती आधारितच निकाल लावला जाईल, ही गोष्ट लक्षात ठेवा. बरोबर, म्हणजे नॉर्मलायझेशन सर्वांना समान पातळीवरती आणलं जाईल. दुसरा महत्वाची गोष्ट आहे, सर्व सत्रातील पेपर झाल्यानंतर उत्तर तालिका जाहीर करण्यात येईल. म्हणजे जेवढी काही सत्र आहेत म्हणजे सगळ्या उमेदवारांनी किंवा सगळ्या विद्यार्थ्यांनी पेपर दिल्यानंतर मगच आन्सर की किंवा उत्तर तालिका जाहीर करण्यात येईल. तोपर्यंत करण्यात येणार नाही. नाहीतर तुम्ही म्हणाल आमचा पेपर पहिल्या दिवशी झालाय मग आमची आन्सर की नाही. जेवढी सत्र आहेत, जेवढ्या दिवस पेपर चालतील तर तेवढ्या दिवस पेपर झाल्यानंतर शेवटच्या दिवशी किंवा सगळे पेपर झाल्यानंतर उत्तर तालिका किंवा आन्सर की जाहीर करण्यात येईल. आणि लोकांनी किंवा विद्यार्थ्यांनी जी तुम्ही रिस्पॉन्स शीट तिथं क्लिक केली आहे, म्हणजे सपोज क्वेश्चन नंबर 1चं उत्तर तुम्ही 4ला टिक केलंय तर ती रिस्पॉन्स शीट जी आहे इतर परीक्षा पद्धतीप्रमाणे तर ती रिस्पॉन्स शीट तुमच्या खात्यात किंवा तुमच्या प्रोफाईलवरती उपलब्ध करून दिली जाईल. म्हणजे तुम्ही ऍक्च्युअल तिथं ज्या काय म्हणतो आपण त्याला, ज्या उत्तराला टिक केलं होतं किंवा क्लिक केलं होतं तर तेच उत्तर तुम्हाला तुमच्या खात्यात ती सगळी रिस्पॉन्स शीट म्हणजे तलाठीची, ग्रामसेवकाची किंवा इतर ज्या ज्या ऑनलाईन परीक्षा झाल्या त्याची रिस्पॉन्स शीट जशी तुमच्या खात्यात उपलब्ध करून दिली जायची, प्रोफाईलवरती उपलब्ध करून दिली जायची, तशीच रिस्पॉन्स शीट जी आहे तर ती तुमच्या प्रोफाईलमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. त्याच्यानंतर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे उमेदवारांनी खात्याची केवायसी, नो युअर कस्टमर, आपण ते बँकेत वगैरे खात्याची केवायसी करावी लागते, तशी प्रत्येकानं आपल्या खात्याची किंवा प्रोफाईलची केवायसी करणं आवश्यक आहे. म्हणजे तुम्ही तेच आहात असं त्यांना आता सांगायचं आहे की नो युअर कस्टमर, आम्ही तुमच्यात कस्टमर आहोत, आम्ही ह्याच्या अगोदर बऱ्याचशा एक्झाम दिलेल्या आहेत, आमचं प्रोफाईल चेक करा आणि त्याच्यासाठी ही केवायसी करणं गरजेचं आहे.
आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे परीक्षा केंद्राच्या बाबतीत. आता परीक्षा केंद्र देताना पत्रव्यवहाराचा पत्ता विचारात घेऊन आणि परीक्षा केंद्राची मर्यादा लक्षात घेऊन तुम्हाला परीक्षा केंद्र दिलं जाईल. जर का सपोज तुमचा पत्रव्यवहाराचा पत्ता पुणे आहे आणि पुण्यात परीक्षा केंद्र 2च आहेत आणि 2ची कॅपॅसिटी फुल झाली, तर तुम्हाला पुण्याच्या बाहेर जावं लागू शकतं. कुठं जायला लागू शकतं? एक नगरला जायला लागू शकतं, मुंबईला जायला लागू शकतं, सातारला जायला लागू शकतं. म्हणजे पुण्याच्या आसपासचे जे जिल्हे आहेत, तर तिथं तुमचं परीक्षा केंद्र येऊ शकतं. म्हणजे तुमचा जिल्हा, त्या जिल्ह्याच्या नजीकची जी केंद्र आहेत, तर तिथं तुमचं परीक्षा केंद्र येऊ शकतं. हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं लवकरात लवकर अर्ज करू शकता आणि तरच तुमचं सेंटर जे आहे तर ते जवळ येऊ शकतं. अदरवाईज तुम्हाला बाहेरच्या जिल्ह्यात सुद्धा परीक्षेला जायला लागू शकतं. कारण एवढं सगळं इन्फ्रा मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आपल्याकडे सध्या तरी उपलब्ध नाहीये. त्याच्यामुळे जर का कॅपॅसिटी फुल झाली तर तुम्हाला नजीकच्या जिल्ह्यातही जावं लागू शकतं. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्याच्यानंतर अर्ज करताना म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ऑनलाईन ऍप्लिकेशन सादर करणार आहात, अर्ज करताना प्रमाणपत्र किंवा कागदपत्र म्हणजे जे सर्टिफिकेट्स किंवा डॉक्युमेंट्स तुम्हाला द्यावी लागतात, तर ती डिजिलॉकर प्रणालीद्वारे सादर करणं आवश्यक आहे. डिजिलॉकर नावाचं एक ॲप आहे, गुगलच्या प्ले स्टोअरवरती उपलब्ध आहे. ते डाउनलोड करा. तिकडे तुमचा मोबाईल नंबर, तुमचं नाव, आधार क्रमांक टाका. तुमची आजपर्यंतची जेवढी सर्टिफिकेट आहेत तर तिथे उपलब्ध होतात आणि ती सर्टिफिकेट आता पुरावा म्हणून ग्राह्य धरली जातील. त्याच्यामुळं हे जे कागदपत्र जे आहेत ना, अगोदर आपण ते हार्ड कॉपी सबमिट करायचो, तर ती आत्ता करावी लागणार नाही. डिजिलॉकर जर का तिथे कनेक्ट केला तर ती सगळ्या डिजिलॉकरचा ऍक्सेस सर्टिफिकेटचा आयोग घेईल आणि मग तुम्हाला तिथे हार्ड कॉपी सादर करावी लागणार नाही. आता डिजिलॉकरचा मॅटर काय आहे? डिजिलॉकरमध्ये तीच सर्टिफिकेट असतात जी गव्हर्नमेंटनं तुम्हाला दिलेली आहेत. म्हणजे तुमचा उत्पन्नाचा दाखला असेल, तुमचं 10वी-12चं सर्टिफिकेट असेल, तुमचं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं इतर काही स्पोर्ट्सवाले सर्टिफिकेट्स आहेत, तीच सर्टिफिकेट तिथे ग्राह्य धरली जातील. त्याच्यामुळे डिजिलॉकर महत्त्वाचं आहे. ज्यांना डिजिलॉकर माहित नाहीये त्यांनी गुगलच्या प्ले स्टोअरवरून ते ॲप डाउनलोड करा, तिथं रजिस्ट्रेशन करा, तुमचं अकाउंट ओपन करा. ती सगळी सर्टिफिकेट तुम्हाला तिथे उपलब्ध होतील. त्याच्यामुळे आता डिजिलॉकर महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्याच्यानंतर आता काही जणांना सीबीटी म्हणजे काय माहित नाही, म्हणजे जे प्रॉपर एमपीएससी करतात, ज्यांनी कधीही सरळ सेवा दिली नाही, तर अशा विद्यार्थ्यांना सीबीटी म्हणजे काय ते माहित नाही. आणि ते जर का तुम्हाला माहित करून घ्यायचं असेल तर आयोगाच्या संकेतस्थळावरती, आयोगाच्या वेबसाईटवरती त्यांनी एक मॉक टेस्ट उपलब्ध करून दिली. तर ती तुम्ही मॉक टेस्ट देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला कळेल की आयोग पेपर कसा घेणार आहे. तर ह्या महत्त्वाच्या 8 गोष्टी आहेत, ह्या तुम्हाला माहीत असायला पाहिजेत आणि या जर का माहीत नसल्या तर मग गट क च्या परीक्षेसाठी तुमच्यासाठी एक ऑब्स्टॅकल ठरू शकतं. मला वाटतं या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हीच आहे की पूर्व परीक्षा ऑनलाईन होणार आहे आणि आयोगाने अजून ते जाहीर केलं नाहीये की आयोग स्वतः परीक्षा घेणार की कोणाला तरी घ्यायला देणार. ओके. ते मला वाटतं की लवकरच आयोग त्याही पद्धतीनं बोलेल, कारण आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं मत असं आहे की ही परीक्षा ऑफलाईन स्वरूपातच व्हायला पाहिजे. ओके, विद्यार्थ्यांचं मत आहे आणि साहजिक आहे त्यांची मागणी बरोबर आहे. आता आयोग या मागणीकडे सकारात्मक पद्धतीनं पाहतंय की नकारात्मक पद्धतीनं पाहतंय, हे पाहणं थोडंसं औत्सुक्याचं ठरेल. परंतु मला असं वाटतंय आयोग जो काही निर्णय घेईल तो विद्यार्थी हिताचाच निर्णय असेल. परंतु तुर्तास तरी आयोगाने जाहिरात काढलेली आहे. 2619 पदांची ही मोठी जाहिरात आहे. त्याच्यामुळं ज्यांनी ज्यांनी ग्रुप सी चा खूप डेडिकेटली अभ्यास केलाय, म्हणजे ते ARTOचा अभ्यास केलाय, तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असेल. आणि पुन्हा मग मे पहिल्यासारखीच आहे, मेचे 2 पेपर आहेत. त्याच्यामुळं आत्ता तरी अभ्यासावरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. कारण ही बहुचर्चित बहुप्रतीक्षित जाहिरात होती की खूप लोक याच्याकडे डोळे लावून बसले होते. उदाहरणार्थ ज्यांचं मेकॅनिकल इंजिनियर झालेलं आहे, तर त्यांच्यासाठी कुठेतरी हा आयोगाचा सुखद धक्का असू शकतो. बाकीच्या गोष्टी मला वाटतंय आयोग लवकरच निर्णय घेऊन त्याही 1-2 दिवसात जाहीर करेल आणि आयोगाचा प्रत्येक निर्णय विद्यार्थी हिताचाच असेल असंही मला वाटतंय. त्याच्यामुळे तुर्तास आपण आत्ता तरी आयोगाचं जे काही डिसिजन आहे तर ते डिसिजन लक्षात घेऊन 2619 पदाच्या जाहिरातीसाठी अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. या परीक्षेच्या अनुषंगानं आपल्याला जे काही नवीन इनिशिएटिव्ह सुरू करता येतील तर ही नवीन इनिशिएटिव्ह आपण सुरू करण्याचा प्रयत्न करूया आणि जास्तीत जास्त लोक या परीक्षेला बसून पास कशी होतील हा आपला एक मोठा राहणार आहे. परीक्षेच्या बाजूने किंवा या 8 गोष्टीच्या बाजूने अजूनही तुमचे काही डाऊट, क्वेरीज, क्वेश्चन, सजेशन असतील तेही माझ्यापर्यंत पोहोचवा. आपण त्याच्याबद्दलही बोलत राहू. तुर्तास अभ्यासाला लागणं गरजेचं आहे. ओके, इथं थांबूया. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच.